नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. सकाळचे 9 वाजून गेले आहेत आणि मी आले शेतात, कारण फ्रूट कवर काढण्यासाठी वर्कर्स आले, त्यामुळे मीही आले. थंडीचे दिवस, त्यात वातावरण बघा कसं सुंदर दिसतंय आणि या सुंदर वातावरणाचा आनंद घेत शेतातलाच पेरू खाऊन आता आपण जाऊया काम कसं चालू आहे ते बघण्यासाठी. तर हे अशा प्रकारे कवर काढलं जातं, कारण फ्रूट्स आता हार्वेस्टिंगसाठी रेडी आहेत त्यामुळे. आणि हे कवर्स आपण पुन्हा यूज करू शकतो, त्यासाठी हे काढून नेक्स्ट इयरसाठी पुन्हा वापरता येऊ शकतं आपल्याला. तर साईज बघा फ्रूटची कशी आहे, किती छान दिसतं डाळिंब. हे बघा इकडे पण किती सुंदर दिसते. आता ही तर असंच करत राहणार, हेच चाळे करत राहणार तो. त्यामुळं ऊनसुद्धा खूप झालेलं आहे आणि हे काम कधी संपेल माहीत नाही. त्यामुळं आम्ही घरी आलो आणि उन्हातून आल्यावर थंडगार असं पाणी पिलं दोघांनीही. दुपारचे वाजले आहेत 1, त्यामुळं थोडंसं लाईटली जेवण करून घेतलं, जेवणाचा आनंद घेतला. थोड्याच वेळाने मुलगीसुद्धा शाळेवरून घरी आली. आता तिला दूध पाजवलं गोडधोड बोलून, कारण आपलंच पोट भरतं ना आयांचं. तिला झोपवत मीही झोपून गेले तिच्यासोबत. आता संध्याकाळचे वाजता आहेत 5:30. तर वातावरण बघू शकता किती सुंदर वाटते. घरातली सगळी कामं आवरलीत आणि थंडी जशी जशी संध्याकाळ होत आहे तशी थंडी वाढते आहे. त्यामुळे चहाची खूप तलब झाली होती. मस्तपैकी कडक असा मलाई मारून चहा करून घेतला आणि त्या थंडीमध्ये चहाचा आनंद घेतला. तर संध्याकाळ झालेली आहे, 6 वाजलेले आहेत. तर आपला ब्लॉग इथेच आपण संपवतोय. आणि हे सुंदर वातावरण तुम्हाला आवडलं का नक्की कमेंटमध्ये कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, पुन्हा भेटूया.